नंतर पहिलीच पत्रकार परिषद होती. उद्धवजींना आहे, सहानुभूती शरद पवार साहेबांना आहे आणि फायदा कोणी घेतं का? काँग्रेसनी. सहानुभूतीचा फायदा कोणाला जागा? सर्वात जास्त तर काँग्रेसच्या जागा आल्या. उद्धव ठाकरे साहेबांपेक्षाही कमी जागा काँग्रेसने घडवल्या होत्या आणि म्हणून याचं एकमेकाशी तर्क लावणं हे कठीण असतं. पुढे लोक निश्चितपणे यांना मतदान केल्यानंतर ज्या आश्वासनाची पूर्तता लोकांना हवी होती ती होताना दिसणार नाही आणि आम्ही मात्र धडाकेबाज निर्णय घेऊन जनतेचं मन जिंकू आणि पुन्हा एकदा आम्ही एकत्रित येऊन एवढ्या वेगाने चांगले निर्णय करू की जनतेला वाटेल की या अगोदर मी चूक केली, आता आम्ही ही चूक सुधारून महायुतीच्या मागे शक्ती पणाला लावली पाहिजे. मग विश्वास आहे की आम्ही या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य व्यक्तीचं मन जिंकण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक निर्णय करू. असं कधी असतं का? आणि त्याच्यासाठी फडणवीस साहेबांना असं म्हणण्याची आवश्यकता आहे? फडणवीस साहेब मोठे नेते आहे, त्याच्यासाठी असं करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत. त्यांनी आपली भावना व्यक्त केली आणि कधी कधी मनाला असं वाटतं ना, असं एक द्विधा मनस्थितीत नेता व्यक्ती येतो. तर मला वाटतं की त्यांना असं वाटलं की आपण इतकं 28 जागा घेतल्या, 28 जागा घेतल्यानंतर आपल्याला चांगलं यश येईल, पण काही गोष्टी आम्हाला निश्चितपणे या नुकसानीच्या ठरल्यात. कदाचित यातून सुधारणा आम्ही सर्वच जण मिळून करू. देशातली जी आकडेवारी समोर येते निवडणुकीमध्ये आली आहे, तर इंडिया आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या घटक पक्षांना जे काँग्रेससहित जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा अधिक जास्त जागा भाजपला एकट्याला मिळाल्या. 240 म्हणजे 238 एकंदरीत सगळी पूर्ण इंडिया आघाडी होते. भाजपला त्यापेक्षा अधिक म्हणजे एकटा भाजप इंडिया आघाडीतल्या सगळ्या पक्षांना भारी पडला असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, निश्चितपणे इंडिया अलायन्स सर्वजण एकत्र आले आणि सर्वांनी एकत्र येऊन फक्त देश बचाव हा विषयच नव्हता. त्यांच्या दृष्टीने मोदी हटाव एवढाच एक मात्र एक कलमी कार्यक्रम होता आणि त्यासाठी या निवडणुकीत 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की इतकं खोटं बोललेत काँग्रेसचे नेते की तुम्ही विचारच करू शकत नाही. आणि दुसरा एका गोष्टीचा अभ्यास निश्चितपणे केला पाहिजे, यामध्ये काही बाहेर देशात असणाऱ्या काही भारतविरोधी शक्ती याही सक्रिय झाल्या होत्या आणि याच्याबद्दल एका अतिशय विचारवंत पत्रकारांनी लेखी याबद्दलचं पत्र दिलं की याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. सोशल मीडियामधल्या काही शक्ती ज्या पद्धतीने अतिशय खोटं, एकतर जर्मनीमधून तो एक व्यक्ती भारताबद्दल अतिशय अतिशय घाण विचार पसरवण्याचा प्रयत्न करायचा, मोदीजींबद्दल अतिशय निम्न शब्दाचा जर्मनीमधून प्रचार करायचा. यामध्ये याचाही एक अभ्यास केला पाहिजे. हे ठीक आहे, माझ्याकडे काही कोणता विभाग नाही आहे, पण साधारणतः हात हातात घेतला आणि हात गरम वाटला तर तपासलं पाहिजे थर्मामीटर लावून की ताप आहे की नाही.